नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढत आहे। एकदम अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 22, 23, 24 जून रोजी जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह जबरदस्त पावसाचा जोर वाढत आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच त्र्यंबकेश्वर, सिन्नर, निफाड या भागामध्ये भी मध्यम पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येत्या 3 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पुणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये। सांगली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भी मध्यम ते जोरदार पाऊस राहील काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। जोरदार ते मुसळधार अतिवृष्टी शक्यता बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरीच्या भागामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरीच्या भागामध्ये। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये। ठाणे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे पालघर जिल्ह्यामध्ये भी 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। नागपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये। तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये। तसे अमरावतीच्या भागामध्ये 3 दिवसात काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे अकोला जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळतोय। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये भी 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3 दिवसात काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। जळगाव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे धुळे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल काही भागामध्ये। तसेच काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 दिवसात काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच जालना जिल्ह्यामध्ये भी 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये। बीड जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला। तसे परभणी जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड भागाला या जिल्ह्यामध्ये 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसात काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तर काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।